नमस्कार. मी साक्षी ओपन लिंक्स फाउंडेशन तर्फे आजच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम आहे बोलेगा बचपन सोनाली कुलकर्णी सोबत. आज आपल्याला कथा, आत्मविश्वास आणि शिक्षक विद्यार्थ्याच्या अप्रतिम नात्याचा एक खास उत्सव पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत जळगाव, नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि इतर अनेक ठिकाणाहून शिक्षक आणि विद्यार्थी आले आहेत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास आणि टॅलेंट आपल्याला स्क्रीनवरूनही चमकताना दिसतात. आज आपल्या खास पाहुण्या आहेत सोनाली कुलकर्णी. आपल्या तेजस्वी अभिनयाने प्रेक्षकाची मनं जिंकणारी एक अफलातून अभिनेत्री, ज्या आपल्याला सर्वांना रुपेरी पडद्यावर नेहमीच भावल्या आहेत. चेलुवी पासून ते अगदी आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेला सुशीला सुजित अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी सशक्त, भावस्पर्शी आणि आपल्या वाटणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. त्या कथाप्रेमी आहेत. त्यांचं सो कूल हे कथांचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालं आहे. मुलं, शिक्षण यांच्याशी त्यांचा अतूट नातेसंबंध आहे. सोनाली, तू आज आमच्यासोबत आहेस ही आमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. तुझ्यासोबत गप्पा मारायला खरंच खूप मजा येणार आहे. साक्षी, मनापासून आभार. किती छान वाटलं अशी ओळख ऐकून. थँक्यू. थँक्यू. सोनाली, कार्यक्रम सुरू करण्याच्या पहिले मला एक प्रश्न पडलाय की तुझ्यानुसार एखादी गोष्ट लहान असो किंवा मोठी, ती चांगली होण्यासाठी आवश्यक घटक कोणते असतात? साक्षी, मला पहिलाच प्रश्न आवडलाय. मला असं वाटतं आपण वेळ पाळणं ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण वेळेची पाबंदी की आपलं जर सेशन 10 वाजता आहे तर आपण सगळ्यांनी आपले आपले मोबाईल, आपलं जे काही डिव्हाइस आहे ते चेक करून त्याचं चार्जिंग बघून 10ला 2 मिनिटं कमी असताना तयार असणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याच सेशनसाठी नाही, आयुष्यात कुठेही वेळेवर आपण दिलेल्या वेळेला पोचणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. कमी तयारीने जाणं मला आवडत नाही. त्यामुळे ज्या विषयासाठी आपण जाणार आहोत, आता आज आपलं हे वेबिनार आहे. काल मला आता संजयनी ज्या प्रकारे सांगितलं, मला मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी जायचं होतं, कधी शूटिंगला जायचं असतं. त्या कुठल्याही ठिकाणी आपण तयारीनिशी जाणं, कार्यक्रमाचं भान ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू सो मच सोनाली. खरंच वेळ खूप महत्वाची आहे आणि आय एम शुअर या विषयाच्या संदर्भात आपल्या टीचर्सला सुद्धा काही प्रश्न असतील. आपले पहिले शिक्षक आहेत पूनम राऊत. हा, ऍक्च्युली आता मी स्क्रीन बदलला तर मला तुम्ही सगळे दिसताय. परत एकदा नमस्कार. काय छान प्रसन्न चेहरे आहेत. गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे वेळेवर आलेला आहात आणि मला ही संधी संजयनी दिलेली आहे त्यासाठी मी मनापासून आभार मानते. कारण मी राहते मुंबईत आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला कसं मिळणार मला. तर पूनम, नमस्कार. बोल. नमस्कार मॅडम. बोल. मला ताई म्हणशील का? मला मॅडम म्हणलं की फार मग अगं म्हणता येतं ना. ताई म्हटलं की, मॅडम म्हणलं की मला असं वाटतं मी कोणीतरी आता अधिकारीच झाले. बोल बोल. खूप आनंदाचा क्षण आहे की आज आम्हाला तुमच्या बरोबर इतक्या छान गप्पा मारण्याची संधी, सुवर्ण संधी मिळालेली आहे. तर मी आहे पूनम राऊत, तालुका शेवगाव. माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरवाली बुद्रुक आणि माझी शाळा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. तर मला कविता लेखन करण्याची आवड आहे मॅडम. माझा पुनवेचं शब्द चांदणं हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित आहे. आणि सध्या एक आनंदाची बाब तुम्हाला सांगावीशी वाटते की नवीनच आहे की महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या 41,500 जिल्हा परिषद शाळा आहेत त्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयामध्ये माझा ओळखा पाहू कोण हा बाल काव्यसंग्रह सध्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी पोहोच करण्यात आलेला आहे. 72 पुस्तकांचा संच शासनामार्फत गेला. तर त्या पुस्तकांमध्ये माझं एक पुस्तक आहे. आणि वर्गामध्ये पण अनेक उपक्रम राबवण्याची आवड आहे आणि माझे विद्यार्थी पण अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. आणि विनोबा ऍप हे अतिशय सुंदर शैक्षणिक ऍप आहे. हे ऍप आम्हाला अशी संधी वारंवार उपलब्ध करून देत असतात आणि त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तर माझा प्रश्न असा आहे आज मॅडम की असं कधी झालंय का की गोष्ट खूप छान होती पण ती सादरीकरण करण्याची पद्धत योग्य नसल्यामुळे तुम्हाला ती आवडली नाही? पूनम, प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. असं खूपदा होतं अगं. अनेकदा गोष्ट म्हणजे कथाकथन स्पर्धेसाठी कुठे भाग घ्यायची गरज नाहीये,
पण अनेकदा आपल्या आजूबाजूला माणसं असतात, आपण गप्पा मारत असतो. एखादा माणूस एखादी साधी गोष्ट म्हणजे अगदी बिनमहत्वाची गोष्ट रंगवून रंगवून सांगत असतो, पण एखादा माणूस काहीतरी महत्वाचं सांगणार असतो की आता काय बुवा त्या दिवशी झेंडा वंदनाला आम्ही गेलो आणि अमुक अमुक घडलं, पण त्या माणसाला ते चांगल्या पद्धतीनं सांगता येत नाही. त्यामुळे झेंडा वंदनासारखा महत्वाचा प्रसंग बाजूला राहतो, मागे राहतो आणि कुणाला तरी ट्रॅफिक जॅम कसा लागला, कशी तिथे बैलगाडी आडवी आली आणि माणसं अडकून पडली, ही एखादी बिनमहत्वाची गोष्ट समोर येते आपल्या. तर आपलं सांगणं फार महत्वाचं असणं आवश्यक आहे. यात काय काय महत्वाचं आहे तर बाकीच्यांचं लक्ष वेधून घेताना आपण आपल्या आवाजाचा व्हॉल्यूम म्हणजे आवाज किती मोठा आहे किती लहान आहे हे आपण म्हणणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर तू हे थोडं कमी कर ग. त्यानंतर लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त आरडाओरडा करू का आपण, हे ऐका 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 माझ्याकडे लक्ष द्या, असं होत नाही प्रत्येक वेळेला. तर आपण कळीचे शब्द उच्चारले पाहिजेत. म्हणजे काय की झेंडा वंदन हा शब्द ऐकल्यानंतर कुठल्याही भारतीयाच्या मनात येईल की हे काहीतरी महत्वाचं सांगतायत. मी सांग बरं का, मी एक महत्वाचं सांगते, झेंडा वंदनाच्या दिवशी लक्ष जातच माणसाचं, मला काहीतरी सांगायचंय मला काहीतरी सांगायचंय, असा आटापिटा करून समोरच्याचं लक्ष आपण वेधून घेऊ शकत नाही. तर मला अनेकदा असं वाटतं की कुठली गोष्ट सांगताना म्हणजे आता माझी थोडी थोडी ओळख होत जाईल तुम्हाला सगळ्यांना. मला खूप पाल्लाळ लावायची सवय होती लहानपणी, की मग घरचे चिडायचे की आता मी फार लहान असताना काम करायला लागले. मी एका अतिशय साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे आणि मला आयुष्यात फार म्हणजे 11वी-12वी पासूनच या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. तर मी काहीतरी सांगायला लागायचे की बरं का ते विमान आलं आणि मग ती अनाउन्समेंट झाली आणि मग असं, तर मग आई बाबा म्हणायचे थांब 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 काय झालं ते आधी सांग. तर मग मला काहीतरी सांगायचं असायचं की आणि माझी चप्पल तुटली, तर ते म्हणायचे तिथपर्यंत ये, आता पहिल्यापासून अख्खं रामायण सांगणार आणि त्याच्यानंतर म्हणणार रामाची सीता कोण, असं कसं चालेल. त्यामुळे आपण संक्षिप्त स्वरूपात आपल्याला जे म्हणायचे ते सांगणं खूप आवश्यक आहे.